तू बोलला नसतं तर असं झालं नसतं. व्यवस्थित बोलावं माणसानं. ही जबान खायला गेले, अन्न खायला चांगलं बोलावा. गावाचा बाय नको भेटतो मला. हा बरं तिकडे नको भेटतो. दादा मला काय म्हणता, आजपासून तू माझ्या या सावकार वयात ना कामावरती राहू नको. नका 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 बघा. कपडे उतार. काय 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 ए, हो हो दादा दादा शांतता. मी काय म्हणतो, बेइज्जती करतो. हो एक मिनिट शांतता. हो याला आहे ना आता ड्युटीतून काढून दिले. ते जे लेकरं आहे, मुलं आहे, त्यांचं मूत्रपोषण कसं होणार. जाऊ द्या, मनुष्य आज चुकीचा पुतळा आहे. हा जा काय, याला फक्त उठून काढू नका. चला दादा, ह्या ठिकाणी येण्याचं कारण का म्हणून दादा? लहानपणापासून आपण सोबत होतो. थोडस वेगळं निघालो आणि आपला दुरावा झाला. येण्याचं कारण म्हणजे 7 नवसाची एकच मुलगी आहे. नाव तिचं गंगू. बरोबर. गंगू लग्नाच्या वयात आलेली आहे. गंगूच्या लग्नासाठी माझ्याजवळ पैका नाही, पण एक पदर पसरतो. एक शेर जिवारी दे रे दादा मला. काय हे काय तुमच्या मुखाने मागतात दादा? म्हणणारी म्हण खोटी आहे का? एक आईच्या कुशीतून जन्म झालेला, एकमेकाच्या पाठीवरती जन्म झालेला आपण दोघी भाऊ. हे लावणी चालू आहे की काय चालू आहे ते काय? राम लक्ष्मणासारखी जोडी, चंद्र सूर्यप्रमाणे आपली जोडी. एवढी श्रीमंत, एवढी जायदाद, आणि तुम्ही लहान भावाजवळ शेर शिवारीची मागणी करतात. एवढी लावणीचा प्रसन्न, एवढी ही दशा. दादा, मुलगी 2 दिवसापासून उपाशी आहे. पोटामध्ये अन्नाचा कण नाही, घरामध्ये धान्य नाही. शेर जिवारीच काय दादा, नोकर चाकर आहे. भरपूरशी गाड्या, ट्रॅक्टर लागले, पोतेचे पोते, काही पैसे, काही कपडे लत्ते आपल्या घरी मी रवाने करून देणार. शेर जिवारी मागतात ना, शेर जिवारीच काय, तुम्ही जे सांगाल ते तुम्हाला मी देणं करताना आहे. परंतु हो, म्हणजे शेर जिवारी देण्यात त्यात पण आहे. पण आहे त्याच्यात. कसलं पण हो? मी घरी जाणार, माझ्या लक्ष्मीला विचारणार, आणि नंतर तुम्हाला मी शेर जिवारी देणार. द्यायची या नाही द्यायची म्हणून. ह्या शेर जिवारीसाठी तुझ्या बायकोचा विचार घेणार? हो दादा. श्री पुरुषाचे एक कथित लक्ष्मी नांदे नवनीत. श्री पुरुषी विचारी तिथे दिशती पाणी भरी. श्री पुरुषाचा विळा भाऊपळा तिथे लक्ष्मी करे कंटाळा. ज्या ठिकाणी नवरा बायकोचं एक चित, एक मन असलं, लक्ष्मी सुरडीत पाणी भरते. शेवटी त्याचा विचार काय म्हणतोय की मी माझ्या बायकोचा विचार घेतो. बायको त्याची मालकीनच आहे, असू द्या, काय हरकत नाही. तुझ्या घराची मालकी तू आणि दोघं आहे. नवरा बायकोचं एक शेत, एक मन पाहिजे, एक विचारी पाहिजे. बायकोचं पीठ आणि नवऱ्याचं मीठ, संसार चालतो नीट. एक काम करा, तुम्ही जा, तुमच्या पत्नीचा विचार घ्या. आणि तिने होकार दिला तरी सुद्धा, तिने हो म्हणून सांगितलं तरी, तुम्हाला शेर जिवारीच काय सर्वच काही देणार. आणि नाही सांगितलं तरी मी देणार. वा रे वा. काही हरकत नाही, मी रंगदौडीत बसतो. तुम्ही तुमच्या पत्नीचा विचार घ्या. काही हरकत नाही. जातो आणि माझ्या लक्ष्मीचा विचार घेत असतो. कारण की माझी अर्धांगिनी माझी लक्ष्मी आहे. तिला लग्न करून माझ्या घरात वावरण्याकरता, संसार प्रपंच करण्याकरता आली. ती आली तेव्हापासून माझ्या घरात कुठल्या गोष्टीची कमी नाही. आणि न विचारता दिल्यानंतर माझी लक्ष्मी ही नाराज होणार. म्हणून जातो, माझी लक्ष्मीला विचारूनच माझ्या दादांना शेर जिवारी मी देत असतो. चला पाहू.